Now here in the 16th chapter, next, the Lord Jesus Christ goes on to tell us. लूक 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला असं सांगतो, 19th verse. 19वे वचन, There was a certain rich man, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, which was clothed in purple and fine linen, तो जांभळी व फार बारीक सुताची वस्त्रे घालीत and असे fared sumptuously every day. आणि प्रति दिवशी थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. What do we think of today? आणि आज आपण कशाचा विचार करतो बरं? You know, my friends, when I sent my first child to school, जेव्हा मी माझ्या पहिल्या मुलाला शाळेत पाठवलं, I don't know how you parents buy school uniforms, school ties, school shoes, all kinds of things. आणि तुम्ही पालक शाळेचा गणवेश, शाळेचे बूट किंवा शाळेचं टाय अशा कुठल्या गोष्टी खरेदी करता मला माहित नाही. पण I could not make new school uniforms for my child. पण मी काही माझ्या मुलाकरता नवीन गणवेश आणू शकलो नाही. But I found certain good second-hand cloth uniform. पण मला एक जुना पण चांगला गणवेश आढळला And I bought it. आणि मी तो विकत घेतला. And of course washed and so on. आणि मी त्याला धुतलं चांगल्या प्रकारे. But that's what my first child wore to school. पण मुद्दा हा आहे की माझ्या पहिल्या मुलाला शाळेकरता असा जुना गणवेश होता. I didn't weep about that. आणि मी काय त्याबाबत रडत बसलो नाही. You know, I was not a rich man. I am not a rich man today. आणि त्यावेळेला काय मी श्रीमंत मनुष्य नव्हतो आणि आजही नाही. And I don't believe in wasting God's money. Whatever I have, I give to God. आणि देवाचा पैसा वाया घालवायला मला आवडत नाही. माझ्याकडे जे आहे ते मी देवाला देतो. But what do we see here? पण आपल्याला येथे काय बरं आढळतं? We see आपण पाहतो that this man हा मनुष्य had good clothing त्याच्याकडे चांगले चांगले कपडे होते and lived sumptuously every day. आणि तो थाटा माटाने रोज जगत असे असं लिहिले. What a description of a man who lived luxuriously. पहा एक कशा प्रकारचं वर्णन केलं आहे की हा माणूस थाटा माटाने आरामशीर आयुष्य जगत होता. But what was his end? पण त्याचा शेवट काय ठरला? Now the Bible says बायबल सांगतं, there was a beggar named Lazarus which was laid at his gate, full of sore. त्याच्या दाराजवळ लाजार नावाचा फोडांनी भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता. Here was this man, a beggar. आणि येथे हा एक भिकारी मनुष्य होता. He lay at the gates of this rich man. त्याला या श्रीमंत माणसाच्या दाराजवळ ठेवण्यात आलं होतं. And what did he desire? आणि त्याची काय अपेक्षा होती? He desired the little crumbs from the rich man's table. त्या श्रीमंत माणसाच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा होती. The rich man never cared about him. आणि त्या श्रीमंत माणसाला याचं काही घेणं देणं नव्हतं. My dear friend, I don't know whether I am telling your story. आणि मित्रांनो, मला माहित नाही की मी तुमचीच गोष्ट सांगत आहे का. I went to a small village some time ago. काही दिवसांपूर्वी मी एका खेड्यात गेलो होतो. And when I saw those huts, आणि जेव्हा मी तिथल्या झोपड्या पाहिल्या, I was very pained. मला खूपच वाईट वाटलं. Such rickety, leaky type of huts. आणि खूपच साध्या प्रकारच्या त्या झोपड्या होत्या. त्यांच्या छतांमधून अगदी पाणी गळत होतं. And the road in that village, आणि मग त्या गावातील रस्ता, it did not exist. It was just earth. आणि ज्याला रस्ता म्हणावा असं काही तिथे नव्हतंच, अगदीच जमीन होती. I said, मी म्हणालो, how many ages these people have lived like this? किती काळापासून हे लोक अशाच प्रकारे इथे जीवन जगत आहेत. How sad. किती दुःखाची गोष्ट. One man told me here, इथल्या एका माणसाने मला असं सांगितलं, he lives in one of the villages very close here. आणि तो इथल्या एका शेजारच्या खेड्यामध्येच राहतो. He said, तो मला म्हणाला, I cannot go into those houses. की बाबा मी काही त्या घरांमध्ये जाऊ शकत नाही. I said, मी म्हणालो, why can't you go into those houses?
तू त्या घरामध्ये का जाऊ शकत नाहीस? You are a barber and you cut their hair. बाबा तू केस कापणारा आहेस, तू लोकांचे केस कापतोस. Oh yes sir, but outside the house. तो म्हणाला होय महाशय, पण मी घराच्या बाहेर केस कापतो. Or veranda. किंवा त्या वरांड्यामध्ये कापतो. But I can't go into that. पण मी त्या लोकांच्या घरात जाऊ शकत नाही. Why? का बरं? Dogs go into that house. त्या घरामध्ये कुत्रे जातात. Crows go into that house. आणि मग त्या घरामध्ये कावळे देखील जातात. But you can't go into that house. पण तू काही त्या घरामध्ये जाऊ शकत नाही. What is that? हे काय आहे? Oppression. हा तर एक प्रकारचा जुलूम आहे. So you oppress the तू poor. त्या गरीब लोकांवर जुलूम करतोस. And then I have seen आणि मग मी असं देखील पाहिलं how आहे, communism has oppressed many people. साम्यवादाने किती लोकांवरती जुलूम केला आहे. And I was amazed. आणि ते पाहून मला आश्चर्य वाटतं. But many people in India पण भारतामधील अनेक लोक still have some faith in communism. त्यांचा आज देखील साम्यवादावरती विश्वास आहे. All right. ठीक आहे. But here this rich पण man, येथे हा श्रीमंत मनुष्य, he would not even look at this poor man. तो या गरीब बिचाऱ्या माणसाकडे पाहत देखील नसे. He knew he was there. त्याला माहिती होतं की तो तेथे आहे. But पण he never lifted that man. त्याने त्या गरीब माणसाला त्याच्या परिस्थितीमधून कधीही उचललं नाही. Wherever I go, आणि मी जेथे जेथे जातो, look at the poor. मी गरिबांकडे पाहतो. And I say, how shall I lift these people? आणि मी म्हणतो की मी या गरिबांना कशा प्रकारे उचलू. When I saw the tea pluckers in the Nilgiris, आणि जेव्हा मी निलगिरी भागातल्या चहा खोडणाऱ्या लोकांना पाहिलं, we loved them, we worked among them. आणि त्याच्यावरती आम्ही प्रेम करतो, त्यांच्यामध्ये आम्ही काम करत आहोत. And I have worked in poor villages. आणि मी तर अगदी गरीब खेड्यांमध्ये जाऊन काम केलं आहे. And God has lifted those people. आणि देवाने त्या लोकांना आता वर उचललं आहे. Some of them are gazetted officers, big officers. आणि त्यापैकी अनेक लोक आता मोठे मोठे अधिकारी बनले आहेत. Well, I praise God. आणि मी त्याबद्दल देवाची स्तुती करतो. But पण this man would not even give his bread to that poor आणि man. हा श्रीमंत मनुष्य त्या गरीबाला त्याची साधी भाकर देखील देत नसे. Bible says बायबल सांगतं, the rich man died. श्रीमंत मनुष्य मरण पावला. First, 22nd verse. 22व वचन. And it came to pass that the beggar died पुढे असे झाले की तो दरिद्री मेला and was carried by the angels into Abraham's bosom. आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराजवळ नेऊन ठेवले. And the rich man also died श्रीमंतही मेला and was buried. व त्याला पुरले. Who was carried by angels to heaven? आणि मेल्यावरती कोणाला बरं देवदूतांनी स्वर्गात नेलं? The poor man, त्या गरीब माणसाला, the beggar. त्या भिकाऱ्याला. The rich man, आणि तो श्रीमंत मनुष्य, he died and was buried. तो देखील मरण पावला आणि त्याला पुरण्यात आलं. You see, friends, that's not the end of the story. पहा मित्रांनो, गोष्टीचा शेवट येथेच होत नाही. What is the end of the story? गोष्टीचा शेवट काय बरं आहे? After death. गोष्टीचा शेवट हाच आहे की मरणानंतर काय घडलं. You know, we celebrate birthdays. पहा आपण वाढदिवस साजरे करतो. Oh, we say birthday. आपण म्हणतो वाढदिवस वाढदिवस. And we eat or we buy new clothes or something. आणि वाढदिवशी आपण खाणं पिणं करतो, नवीन कपडे घेतो. My dear friend, माझ्या मित्रांनो, not where you were born, when you were born, तुमचा जन्म कोठे व कधी झाला याला महत्व नाही, but पण how you end your life. तुम्ही तुमच्या जीवनाचा शेवट कसा करता याला खरं महत्व आहे. That is the important thing. आणि हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. The end is more important than the beginning. शेवट हा सुरुवातीपेक्षा अधिक महत्वाचा आहे. Yes, many of you know that. होय, तुम्हापैकी अनेकांना माहिती आहे What is the end? की शेवट काय आहे. Here, येथे the rich man opened his eye, आणि श्रीमंत माणसाने अधोलोकात डोळे उघडले. and being in आणि torments, तेथे तो यातना भोगत असताना, 23rd verse, वचन 23व,
In hell he lift up his eye. मग तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून Being in torments, यातना भोगत असताना he seeth Abraham afar off, त्याने दुरून अब्राहमाला पाहिले and Lazarus in his bosom, त्याच्या उराजवळ लाजराला पाहिले and त्याने cried, हाक मारून म्हटले, Father Abraham, हे बापा अब्राहमा, have mercy on me, मजवर दया कर, and send Lazarus, लाजराला पाठव, that he may dip the tip of his finger in water, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून and cool my tongue, माझी जीभ थंड करावी, for I am tormented in this flame. कारण मी या जाळात क्लेश भोगत आहे. Look at this. आणि हे तुम्ही लक्षात घ्या. The rich man lifted up his eyes in hell. श्रीमंत माणसाने नरकामध्ये यातना भोगत असताना दृष्टी वर करून पाहिले. And what did he see? आणि मग त्याला काय बरं In आढळलं? the distance he saw heaven. त्याने दूरवरून स्वर्ग पाहिला. And there he saw the beggar. स्वर्गात त्याने त्या भिकाऱ्याला पाहिलं. And he was on the bosom of Abraham. आणि तो भिकारी मनुष्य अब्राहमाच्या उराशी होता. Abraham was the first man who followed the Lord as a disciple. शिष्य म्हणून देवाला अनुसरणारा अब्राहम हा पहिला मनुष्य होता. A man of faith, विश्वास असणारा मनुष्य, to whom God gave great promise. ज्याला देवाने महान अभिवचन दिली होती. And what is this beggar equal to Abraham? आणि काय हा गरीब मनुष्य त्या अब्राहमाच्या बरोबरीचा होऊन बसला आहे काय? How can you do आणि हे that? कसं बरं होऊ शकतं? Listen, my dear friend. ऐका माझ्या प्रिय मित्रांनो, Heaven is going to be very different. स्वर्ग खूपच वेगळा असणार आहे. The last shall be first, शेवटले ते पहिले and the first shall be last. आणि पहिले ते शेवटले होती. So when he cried like that, जेव्हा त्याने अशा प्रकारे हाक मारून म्हटले, Abraham said, अब्राहम म्हणाला, Son, मुला, there is a gulf fixed लक्षात घे, आपल्यामध्ये खूप मोठी दरी आहे. between heaven and hell. स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये खूप मोठी दरी आहे. No man can cross that gulf now. आणि मग आता ती दरी कुठलाही मनुष्य ओलांडून जाऊ शकत नाही. No man. कुठलाही मनुष्य ओलांडून जाऊ शकत नाही. This is the time to repent. मित्रांनो, लक्षात घ्या, पश्चाताप करायची वेळ आत्ताच आहे. This is the time to seek God. देवाला शोधायची वेळ आत्ताच आहे. This is the time to confess your आपले sin. पाप कबूल करायची वेळ आत्ताच आहे. Not after you are dead. तुम्ही मेल्यानंतर नव्हे, After you are dead, तुमच्या मरणानंतर there is a gulf fixed. स्वर्ग आणि नरकामध्ये खूप मोठी दरी असणार आहे. Nobody cross. आणि कोणीही ती दरी ओलांडू शकणार नाही. No one. कोणीही नाही. No bribe money will take you across. कुठल्याही प्रकारची कितीही लाच तुम्हाला त्या दरीच्या पलीकडे घेऊन जाऊ शकणार नाही. Your record, your judgment आणि मग तुमचा न्याय, is sealed. तुमचा न्याय त्या वेळे पावे तो घोषित केला गेला असेल. So, what did the rich man say? आणि मग तो श्रीमंत मनुष्य काय म्हणाला बरं? He said, तो म्हणाला, Father Abraham, बापा अब्राहमा, I have 5 brothers, मला 5 भाऊ आहेत. and I do not want them to come here to this place of torment. आणि त्या माझ्या भावांनी या यातनामय ठिकाणी यावं अशी माझी इच्छा नाही. Send Lazarus that he may go and warn them. तर लाजराला त्यांना इशारा देण्याकरता पाठीव अशी त्यांनी विनंती केली. Send him to my father's house. त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, I have 5 brothers. की तेथे माझे 5 भाऊ आहेत. Let him testify lest they come into this place of torment. तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास साक्ष द्यावी. Let him say, त्यांनी म्हणावं I am in heaven की मी स्वर्गामध्ये आहे and your brother is in hell. आणि तुमचा भाऊ नरकामध्ये आहे. And he sent me to tell you, आणि त्याने मला तुम्हाला हे सांगण्याकरता पाठवलं आहे की do not come here. येथे येऊ नका.
This is a place of torment. हे यातनाचं ठिकाण आहे. I am crying for a drop of water and I can't get it. आणि येथे मी पाण्याच्या थेंबाकरता याचना करत आहे पण मला मिळत नाही. Don't come here. येथे येऊ नका. Whatever you may do, don't come कुठल्याही here. परिस्थितीमध्ये काही का होईना पण येथे येऊ नका. Let him go and testify to my friend. लाजराने जाऊन माझ्या भावांना असं सांगावं. And what was the reply of पण Abraham? अब्राहमाने त्याला काय बरं उत्तर दिलं? They have Moses and the prophet. त्यांच्या जवळ मोशे व संदेष्टे आहेत. Let them hear those prophets. त्यांचे त्यांनी ऐकावे. Nay, Father Abraham. हे बापा अब्राहमा असे नाही. But if one went unto them from the dead, they will repent. मेलेल्यांमधून कोणी त्यांचकडे गेला तर ते पश्चाताप करतील. Oh, when they see that this dead man has come to life, जेव्हा असं पाहतील की हा मेलेला मनुष्य आता जिवंत झाला आहे, then they will believe, they will repent. मगच ते विश्वास ठेवतील आणि पश्चाताप करतील. They will leave their sin. ते त्यांचं पाप मग सोडून देतील. Abraham said, अब्राहम म्हणाला, if they do not hear Moses and the prophet, जर ते मोशाचे व संदेष्टांचे ऐकत नाही, neither will they hear if one go from the dead. तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. Dear friends, प्रिय मित्रांनो, I have seen many miracles. मी अनेक चमत्कार पाहिले आहेत. Dying people healed by Jesus. येशूने अनेक मरणासन्न असलेले लोक बरे केलेले मी पाहिले आहेत. One day, एके दिवशी in a public meeting, माझ्या सभांमध्ये I suddenly remembered मला असं आठवलं that a man had died in that neighborhood. की तिथल्या शेजारच्या गावामध्ये एक मनुष्य मरण पावला आहे. And a report was sent to me of what had happened. आणि नेमकं काय घडलं होतं ते मला कळवण्यात आलं. So in the middle of my speech, आणि मग माझ्या संदेशाच्या मध्यामध्ये I said, मी असं म्हणालो, who was that dead man? Let him stand. की तो मेलेला मनुष्य कोण आहे, त्याने उभं राहावं. Who was that dead man? आणि तो मेलेला मनुष्य कोण होता बरं? A tall man stood up. तो एक उंच पुरा मनुष्य उभा राहिला. He had died. तो मरण पावला होता. They were getting ready to have the funeral. आणि मग ते लोक त्याच्या प्रेतक्रियेची तयारी तेव्हा करत होते. Then one of our men went to pray in the name of Jesus. आणि आपल्या मधील एक बंधू तेथे येशूच्या नावाने प्रार्थना करण्याकरता गेला. And he sat up. आणि तो मनुष्य उठून बसला. Who was that dead man? कोण बरं मरण पावलं होतं? Yes. होय. Today, आज in many parts of the world, जगाच्या अनेक भागांमध्ये God is doing some wonderful works. देव काही अद्भुत कृत्य करत आहे. Even here in India, आणि येथे भारतामध्ये देखील I have seen these works. आणि मी ही अद्भुत कृत्य पाहिली आहे. पण I have also found मला असं देखील आढळलं आहे that miracles don't change the hearts of people. की चमत्कार लोकांचे अंतःकरण बदलत नाहीत. Miracles make the preacher a great Mahatma. चमत्कार त्या उपदेश करणाऱ्यालाच मोठा महात्मा बनवून टाकतात. Oh, people want to touch his feet. People want to worship him. लोकांना त्याच्या पाया पडायच्या असतात, त्याची उपासना करायची असते. And I see many people being ruined like आणि that. अशा प्रकारे अनेक लोकांचा नाश होत असताना मी पाहिला आहे. So I tell people, त्यामुळे लोकांना मी असं सांगतो, I am only a man. मी केवळ एक मनुष्य आहे. Today I am there, tomorrow I am मी gone. आज आहे पण उद्या नसेन. What is the use of your bowing to me? आणि मग तुम्ही मला नमन केलं तर काय उपयोग आहे? But just go somewhere. आणि कोठेही जा, You go anywhere. कोठेही जा, Oh, people will say, I am God. लोक म्हणतात की मीच देव आहे, मीच देव आहे, I am God. मीच देव आहे. Listen, ऐका, don't you believe those deceivers? अशा फसव्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. Sometimes there are miracles which are not real miracles. काही वेळा ते चमत्कार खरे खुरे नसतातच. Don't trust such things. अशा प्रकारच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. But पण the words of the Lord Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द they never will change. ते कधीही बदलणार नाहीत.
You may not trust any man in the world. तुम्ही या जगातील कुठल्याही माणसावरती विश्वास ठेवू नये. Any guru. कुठल्याही गुरुवरती. Any Purana. कुठल्याही पुराण व्यक्तीवरती. Nobody. कोणावरतीही नाही. But you must trust Jesus. पण तुम्ही येशूवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. Because he will only speak the truth. कारण तोच केवळ तुमच्याशी सत्य बोलेल. Friends, मित्रांनो, where do you want to go? तुम्हाला कोठे जायचं आहे? Into the bosom of Jesus? येशूच्या उराशी जायचं आहे का? Do you want to love the poor? तुम्हाला गरिबावरती प्रेम करायचं आहे का? Do you want to lift India? तुम्हाला भारताला उचलायचं आहे का? Do you want to deliver people out of the hands of oppressors and greedy men who squeeze them for bribes? जनतेवरती जुलूम करून त्यांना पिळून टाकून लाच घेणाऱ्या लोकांच्या हातामधून तुम्हाला जनतेला सोडवायचं आहे काय? I see thousands of people returning money to the railways for ticketless travel. हजारो लोक विना तिकीट प्रवास केल्याबद्दल रेल्वेला पैसे परत देत आहेत. I see thousands of people returning money where they have stolen. आणि मी हजारो लोकांना चोरी केलेले पैसे परत देताना पाहत आहे. And Jesus speaks to them. येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलतो. Jesus forgives them. येशू ख्रिस्त त्यांना क्षमा करतो. Jesus gives them peace. येशू ख्रिस्त त्यांना शांती देतो. This is not some strange story. ही काय कुठली विचित्र गोष्ट नाही. This is the truth. तर हे सत्य आहे. God loves you with an everlasting love. देव तुमच्यावर सार्वकालिक रीतीने प्रेम करत आहे. Let us pray. चला आपण प्रार्थना करूया. Let us pray. चला प्रार्थना करूया. Please bow your कृपा head. करून आपल्या माना झुकवा. Whoever you may be. तुम्ही कोणी का असे ना, Tell God. देवाला सांगा, Oh हे God. देवा, One day I have to एक die. दिवस मला मरायचं आहे. And where will I आणि go? मग मी कोठे जाणार? You died as the प्रायश्चित बली for my तू sin. माझ्या पापांकरता प्रायश्चित्त बली म्हणून मरण पावलास. You paid the price and became the propitiation for my sin. तूच ती किंमत भरून दिलीस आणि माझ्या बदली माझ्या पापांबद्दल तू अर्पण झालास. Lord Jesus, हे प्रभू येशू, forgive my sin. माझ्या पापांची क्षमा कर. I do not want to live in misery and मला fear. दुःखामध्ये आणि भयामध्ये जीवन जगायचं नाही. I do not want to lose my eternal मला life. माझं सार्वकालिक जीवन गमवायचं नाही. Give me a new मला heart. एक नवीन अंतकरण दे. Give me a new heart. मला एक नवीन अंतकरण दे. Wash my sins in the precious holy blood which you shed. तू सांडलेल्या पवित्र मौल्यवान रक्ताने माझे पाप धुवून टाक. I want to lift India. मला भारताला उचलायचं आहे. I want to lift my मला neighbor. माझ्या शेजाऱ्याला उचलायचं आहे. I want to love मला everybody. सगळ्यांवरती प्रेम करायचं आहे. Oh हे Lord, प्रभू, give me this peace, मला ही शांती दे. forgiveness of sin. मला पापांची क्षमा दे. No more a lying मला इथून tongue. पुढे खोटं बोलणारी जीभ नकोय. No more the bribe taking इथून hand. पुढे मला लाच घेणारे हात नकोय. No more the hand that hits my इथून wife. पुढे बायकोला मारहाण करणारे हात नकोय. No more the hand that touches that alcohol. आणि इथून पुढे त्या दारूला स्पर्श करणारे हात मला नकोय. Give me a new मला heart. एक नवीन अंतकरण दे प्रभू. Wash me in your precious तुझ्या blood. मोलवान रक्ताने मला धू. God is listening to प्रिय you. लोकांनो, देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. Gracious हे Father, मोलवान पित्या, bless these dear या प्रिय people. लोकांना आशीर्वाद दे. Speak to them, I pray you. प्रार्थना करतो की तू यांच्याशी बोल. How much you love प्रभू, us. तू आमच्यावर किती प्रेम करतोस. Though I was such a unworthy sinner, जरी मी एक अपात्र पापी होतो तरी देखील, though I was a liar, जरी मी लबाड होतो तरी देखील, yet you had mercy on तरी me. देखील तू माझ्यावर दया केलीस. How many people you are प्रभू, transforming. त्याच प्रकारे तू किती लोकांना बदलत आहेस. We want our offices to be new प्रभू, places. आमची इच्छा आहे की आता आमच्या ऑफिस मध्ये बदल घडून यावा. We want our families to be places where there is peace. प्रभू, आमची इच्छा आहे की आमचं कुटुंब शांती असणारं ठिकाण बनावं. Take away the fear of death. प्रभू, मरणाचं भय आमच्यामधून काढून टाक. Because one day I have to कारण die. एक दिवस मला मरावं लागणार आहे. Give to me that assurance
that you have forgiven तू me, मला क्षमा केली आहेस अशी मला खात्री दे. that I will be received to the bosom of Jesus. मी मेल्यानंतर मी येशूच्या उराशी जावं. Hear our humble prayer. तू आमची नम्र प्रार्थना ऐक. Jesus' almighty name. येशूच्या सर्व समर्थ नावात मागतो. Amen. आमेन.